मी गौरी किरण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतेय बोलते तारेमध्ये. मित्रांनो, आज आपल्या सोबत मराठी इंडस्ट्रीतले खूप पॉप्युलर 2 तारे गप्पा मारायला आलेले आहेत. मी ओळख करून देते आजच्या आपल्या पाहुण्यांची. सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी. नमस्कार. तुम्हा दोघांचंही बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. सो 10 तारखेपासून ऑलरेडी फुगे उडतायत महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आता वाहत आहेत आणि ते भारताबाहेर सुद्धा जातील लवकरच. कसं वाटतंय आता? खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. हा म्हणजे मला असं वाटतं की एक स्वप्न जे आम्ही दोघांनी लेखक म्हणून पाहिलं होतं की एक चांगलं पिक्चर या टीमला देऊया, त्यांना घेऊन काहीतरी करूया आणि मुलांनी खरोखर चांगलं काम केलं. म्हणजे वी आर हॅपी आणि नवीन टॅलेंट त्या निमित्ताने इंडस्ट्रीला मिळालं. स्वप्नासारखी एक दिग्दर्शक मिळाली. सुहास जोशी, हो फार स्ट्रगलर, मोहन जोशी, आनंद इंगळे यांचं एक ती 2 पोरं कोण, त्यांचं नाव मी हे होतं विसरतो. नवीन आहेत पण हुशार आहेत. नवीन आहेत पण हुशार. स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी, त्यांना या निमित्ताने आम्ही इंट्रोड्यूस केला. आणि माझ्यासारख्या सुद्धा स्ट्रगल करणाऱ्या अँकरला इतका छान इंटरव्ह्यू त्यातल्याच एका कास्ट सोबत घ्यायला मिळाल्या आज. ऍब्सोल्युटली. सो ही सुद्धा मोठी गोष्ट आहे ना. प्रश्नच. आणि मला मायबोलीचे विशेष आभार मानायचे, कारण जनरली इकडे स्टार्सना बोलवतात, पण तुम्ही आज लेखकांना या कार्यक्रमात बोलवता, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. खरंच थँक्यू सो मच. पण सुबोध आणि स्वप्नील, मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं, फुगे प्रत्येकाच्या ना लहानपणीच्या आठवणी आहेत. म्हणजे अजूनही फुगे आपल्याला आवडतातच, पण माझा विचाराल तर विशेषतः जत्रेत तो जो रबर यायचा आणि तो फुगा आपण हे करायचो, तर अशा खूप आठवणी आहेत. तुमच्या फुग्यांबद्दलच्या आठवणी काय आहेत? लहानपणीच्या असू देत, आत्ताच्या असू देत, मुलांसाठी फुगे घेऊन देताना. आता मायरासाठी तू असं काहीतरी करतच असशील. तू म्हणलीस त्याच्यातच त्याचं उत्तर आहे की फुगे म्हणल्यानंतर लहान मुलांपासून अगदी वृद्ध माणसांपर्यंत कोणालाही चेहऱ्यावरती फुगे बघून दुःख नाही होत. कोणाला काय येतं, तर पटकन एक स्माईल येतं. तर फुगे चित्रपट तसाच आहे. फुगे बघून कधीच कोणाला त्रास होणार नाही. फुगे बघून प्रत्येकाला फक्त आनंद मिळेल आणि तोच आमचा उद्देश आहे की फक्त आनंद द्यायचा आणि आनंद द्यायचा. पण तरी सुद्धा फुगे या नावामागे फक्त एवढंच आहे की काही अजून वेगळ्या गोष्टी? कारण मला काय विचारायचं माहिती का नेमकं, म्हणजे मी सुबोधचं सुद्धा फेसबुकवरच्या काही पोस्ट बघितल्या, इन्स्टावरच्या बघितल्या, तर प्रमोशनला जरी तू नसलास ना 2 मिनिटं किंवा अर्धा तास, तरी तो लगेच मिस यू स्वप्नील, लव्ह यू स्वप्नील. बरोबर. तर असं बरंच काही आता तुमच्यामध्ये पण शिस्त आहे म्हणायला हरकत नाही की खूप मिस करता एकमेकांना. आपण शिस्त म्हणतो जेव्हा त्या कन्सर्न पार्टीज ते लपवत असतात. आम्ही ओपनली सांगतो की आय लव्ह सुबोध भावे अँड सुबोध भावे, आय लव्ह स्वप्नील जोशी. त्यामुळे आणि वी मिस इच अदर, वी आर एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ इच अदर अँड वी लव्ह इच अदर पिरियड. त्यामुळे त्याच्यात काही लपवण्यासारखं, त्यामुळे शिजण्यासारखं काही नाही. बोटीवरचा किस्सा सांग ना. तो बोटीवरचा सिक्वेन्स आहे जो आम्ही गोव्यातल्या मस्तीत तुम्हाला दिसतो. गाण्यामध्ये आम्ही जातो बोटीवर, तर तिथे सगळे कपल्स डान्स करत होते आणि आम्ही दोघे डान्स करायला गेलो आणि तो ऑर्गनायझर म्हणला की 1 मिनिट तुम्ही नाही जाऊ शकत. त्यामुळे म्हटलं की आम्ही कपल होतो. तर आम्ही कपल म्हणून आम्ही का नाही डान्स करू शकत? आणि आम्ही आक्षेप घेतला की तो म्हणला की दिस इज इलिगल इन इंडिया. पण म्हणलं वी लव्ह इच अदर. लव्ह कसं इलिगल असू शकतं? इट कॅनॉट बी इलिगल. आणि फ्रेंड्स वी लव्ह इच अदर, त्याच्यात काय इलिगल असू शकतं? आणि मित्रांनी एकमेकांवरती प्रेम करू नये असं थोडीच लिहिलंय कुठे? एक्झॅक्टली. म्हणजे तो वडील आणि मुलाचं प्रेम असतं, ते काय इलिगल? हो मग. तर ते असं, किंवा भावा बहिणीचं प्रेम असतं, ते काही इलिगल नाही. तसं आम्ही बेस्ट फ्रेंड्स होतो, आमचं प्रेम आहे, इट्स नॉट इलिगल. तर त्यामुळे असं काही त्याच्यात बाकी म्हणजे दोन एकमेकांवरती प्रेम करणारा एखादा पुरुष आणि एखादी स्त्री जर कपल असू शकतात, तर एकमेकांवरती प्रेम करणारे 2 मित्र कपल का नसू शकतात? ॲब्सोल्युटली करेक्ट असूच शकतात. आणि या सिनेमा पाहिलेला ते पटलंही असेल अजूनपर्यंत. पटलं 100% पटलं. तुमच्या दोघांची केमिस्ट्री सिनेमात पाहताना सगळ्यांना खूप मजा येणार आहे. पण मला याच निमित्ताने प्रश्न विचारायचा आहे की ही तुमची मैत्री जी खरी आत्ता मला दिसते समोर, सुबोध आणि स्वप्नीलची, ही या सिनेमाच्या निमित्ताने जास्त वाढली की या आधीपासून तुमचं बॉन्डिंग असंच होतं इंडस्ट्रीमध्ये? मी तर सांगू, परमेश्वर तुमच्या आयुष्यात चांगली गोष्ट आणण्यासाठी खूप वाट बघत असतो. आधी तो तुमची खूप परीक्षा घेतो की तुम्ही त्याला लायक आहात का नाही. आणि जेव्हा तुम्ही लायक असता असं त्याला दिसतं, तेव्हा मग तो तुम्हाला एका चांगल्या माणसाला भेटण्याची संधी देतो. आणि मला असं वाटतं की फुग्याच्या निमित्ताने त्यांनी ती संधी मला दिली स्वप्नीलबरोबर काम करण्यासाठी. आणि गेले 4 वर्षाचा प्रवास ॲक्च्युली. फुगे जरी शूट झालं असले गेल्या 1-1.5 वर्षात, तरीसुद्धा ही कथा आमच्या डोक्यात आली. त्याच्या आधी आम्हाला एकमेकांबरोबर काम करावं असं वाटलं. तर ह्याला एक लंबी स्टोरी आहे. आणि दुर्दैवाने आम्ही कधी एकाच चित्रपटाचा किंवा एका सिरियलचा किंवा एका नाटकाचा कधी भाग नव्हतो. आम्ही कधीच एकमेकांबरोबर काम केलं नव्हतं. पण ॲक्टर म्हणून मला स्वप्नील खूप आवडायचा. तो आता समोर आहे म्हणून मी खरं सांगत नाही, पण तो येताना एक ऊर्जा घेऊन येतो, एक अत्यंत पॉझिटिव्हिटी घेऊन येतो. आणि मला असं वाटलं की एका अत्यंत पॉझिटिव्ह माणसाबरोबर आपण एकत्र काम केलं पाहिजे. आणि या काम करण्याच्या नादातनं ही सुरुवात झाली. एक पिक्चर आमच्याकडे आलं होतं, पण जे झालं नाही. आणि मग आम्ही दोघंही एकाच जिमला जातो
आणि आमच्याकडे बघून तुला लक्षात येतं की आम्ही रेग्युलरली जिम करणारी मुलं आहोत. दिवसांना 8-8 तास आम्ही व्यायाम करतो. आणि जिमला जाताना डाएट पाळतोस खूप भयंकर. प्रचंड. सर प्लीज माफ नका. शैलेश सर प्लीज माफ करा प्लीज. गमतीचा भाग आहे सर, प्लीज माफ करा. पण आणि आम्ही जिमला जात होतो आणि आमच्या बोलण्यातनं तो पिक्चर यायचा की जो झाला नाही. आणि मग असं यायचं की यार आपण कधी एकत्र काम करायचं, म्हणजे कोण आपल्याला कास्ट करणार आणि आपल्याला एकत्र घेऊन कोण सिनेमा का घेईल आपल्याला ही रिस्क का घ्यावी. बरं त्या काळात जेव्हा आम्ही हे बोलत होतो त्या काळात माझं बालगंधर्व लोकमान्य चालू होतं, याचं प्रेमावरती आधारित चित्रपट चालू होते. त्यामुळे असं कुठलाच एकवाक्यता नव्हती दोघांच्या चित्रपटामध्ये या दोघांना एकत्र घेऊ शकतील वगैरे. म्हणजे माझ्या चित्रपटात एकही हिरोईन नसायची आणि त्याच्या चित्रपटात हिरोईनशिवाय दुसरं काहीच नसायचं. सो चालता चालता हा एक पटकन विषय डोक्यात आला की 2 मित्र आहेत आणि त्या 2 मित्रांच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं तर. आणि आमच्या दोघांचे डोळे चमकले. मग स्वप्नील जिमच्या मागच्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. कट टू आम्ही स्वप्नीलच्या घरी पोहे खात खात विषय डेव्हलपमेंट वगैरे, मग कुठेतरी बरिस्टामध्ये बस, कॉफी हाऊसमध्ये बस, आणि मग मध्ये एकदम गॅप पडला कारण त्याचं दुनियादारी आला, माझं बालगंधर्व लोकमान्य आलं वगैरे वगैरे. पण ती आयडिया डोक्यातनं जात नव्हती. नाव तेव्हा सुचलं होतं की याचं नाव हे असं असं ठेवायचं. आणि मग स्वप्नील खरं तर प्रोड्युसर म्हणून उतरला. मग त्यांनी सगळी टीम उत्तम गोळा केली आणि हा फिल्म झाला. ॲब्सोल्युटली सेम. म्हणजे सुबे म्हणलं ते सगळं आत्ता की ह्यूज फॅन ऑफ सुबोध भावे ॲज अन ॲक्टर आणि माणूस म्हणून. नक्कीच तू म्हणतेस त्याप्रमाणे की या चित्रपटात जास्त चांगले ओळखायला लागलो मी एकमेकांना. आणि ही दोस्ती जे काय म्हणूया, कुठल्या तरी माणसाबद्दल आदर ऑलरेडी असतो, रिस्पेक्ट ऑलरेडी असतो, एक प्रोफेशनल मैत्री असतेच. पण त्याच्या पलीकडे जाऊन जिव्हाळ्याचे संबंध या चित्रपटात झाले सुब्याबरोबर. पण ह्यूज फॅन ऑफ सुबोध भावे. सुब्या इतका ही सच अ गिव्हिंग ॲक्टर. तो काही राखून ठेवत नाही हातचं. सो किंवा तो त्याच्याकडे ट्रेड सिक्रेट्स नाही आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की शुभ्याबरोबर काम करायची मजा तीच आहे की तुम्ही काम करत असताना की इन्सिक्युरिटी नाही आम्हाला एकमेकांबद्दल किंवा आम्ही जजमेंटल नाही होत एकमेकांबद्दल. मी त्याला काही सांगू शकतो, तो मला काही सांगू शकतो आणि मी नो की ह्याच्यात फक्त एकमेकांचं भलं दडलंय. एक दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शुभ्याबरोबर काम करताना बिकॉज ही सच अ फाईन ॲक्टर, आपला कामाचा ना एक सूर वरचा लागतो बाय डिफॉल्ट. सो इट ऑल्सो पुल्स यू अप ॲज अन ॲक्टर, कारण समोर सुबोध भावे काम करतो. सो दॅट इज अगेन अ व्हेरी इंटरेस्टिंग रिफ्रेशिंग थिंग टू डू ॲज अन ॲक्टर. इट्स लाईक अ वर्कशॉप. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं शुभ्याबरोबर काम करताना इज की जो ते म्हणला, बिकॉज आम्ही खऱ्या आयुष्यात इतके चांगले जेल करतो, आम्हाला स्क्रीनवर त्याच्यासाठीची मेहनत नाही करायला लागली. मग आम्ही सीनवर लक्ष देऊ शकलो की ह्याच्यातनं कॉन्टेंट काय काढायचं आहे, लेखकाला काय म्हणायचं आहे, दिग्दर्शकाला काय म्हणायचं आहे, ते पोचवण्याचा प्रयत्न आम्ही जास्त प्रामाणिकपणे करू शकलो. कारण हे बॉन्डिंग किंवा ही केमिस्ट्री ह्याच्यासाठीची मेहनत आम्हाला करायला लागली नाही. ती झाली डे वन पासून झालंच. म्हणजे वी रिअली डोंट नो कसं झालं आणि काय झालं, पण फ्रॉम द फर्स्ट शॉट इट जस्ट क्लिक्ड. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात किंवा जगाच्या पाठीवर असा मराठी माणूस नाही जो सुबोध भावेचा फॅन नाही. हिज बॉडी ऑफ वर्क इज सो ह्यूज अँड अमेझिंग. त्यामुळे सुबोध बरोबर काम करायचं हे कुठेतरी ॲक्टर म्हणून ती ग्रीड होती की अरे यार इसके साथ काम करण्याची, इसके साथ काम करण्याची. आणि आम्ही रेग्युलरली एकमेकांना फोन करायचो की तुझं काम बघितलं आवडलं, तुझा सिनेमा बघितला आवडला, हे खटकलं, हे नाही आवडलं, हे खूप मस्त झालं. सो वी वर ऑन दॅट लेवल. त्यामुळे मला माहिती होतं की म्हणजे समविचारी आहे. अँड देवाच्या कृपेने हा योग जुळून आला. शुभ्याला तुम्ही, म्हणजे मी त्याचा मित्र म्हणून सांगतोय, त्याचा को ॲक्टर म्हणून नाही, त्याचा मित्र म्हणून, की शुभ्याला तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये अनेक सुंदर कामं करताना पाहिजेत, पण तुम्ही प्लीज शुभ्याचं फुगेमधलं काम बघा. असा सुबोध भावे तुम्हाला याआधी कधीही दिसला नाही आणि कदाचित नियर फ्युचरमध्ये दिसणारही नाही. मला हाच प्रश्न खरं तर विचारायचा आहे. डान्स वगैरे सुद्धा केलायस तू खूप साऱ्या या फिल्ममध्ये, तर हे सगळं म्हणजे आम्ही पाहिलंय, पण थोडासा खूप वेगळं नेचर आहे तुझं या सिनेमामध्ये. हा हेमंत ढोमे आणि स्वप्नाताई या तिघांमुळे हे करणं शक्य झालं. सी हा माझा जॉनर नाही म्हणण्यापेक्षा सुद्धा मला असं कधी कोणी घेतलं नाही. तर माझ्यासाठी ना शाळेतला पहिला दिवस होता. त्या दिवशी आपल्याला अक्षरांची ओळख होत असते. आणि पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच दिवशी 10वी पास झालेला मुलाबरोबर मी होतो. त्यामुळे मला काही कळत नव्हतं. आणि एक खूप चांगलं होतं माहिती ना की जेव्हा काम करणाऱ्या 2 ॲक्टरमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असेल किंवा त्यांच्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग असेल ना, तर मग दुसऱ्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न होत नाहीत, तर त्याला आपल्याबरोबर आणण्याचे प्रयत्न होतात. आणि मला असं वाटतं की आमच्या मैत्रीचं कारण ते आहे की त्याला कुठलीही गोष्ट
सांगताना मला कधी लाज वाटली नाही आणि त्यालाही मला सांगताना कुठेही ऑकवर्ड वाटलं नाही. आणि मला असं वाटतं की हे बॉन्डिंग ॲक्टरमधलं खूप महत्त्वाचं आहे, कारण फायनली तुमच्या दोघांमुळे ते एक काम चांगलं होत असतं. आणि जर तुम्ही इतके चांगले मित्र फिल्ममध्ये दाखवलात तर प्रत्यक्षात तुम्ही तसं असलं पाहिजे, तर ते अजून रिफ्लेक्ट होतं तुमच्या कॅरेक्टरवरती. आणि मला असं वाटतं की अशा जेव्हा काही गोष्टी करायच्या होत्या, मग तो डान्स असेल किंवा जिथे पर्टिक्युलरली मला न आलेल्या इमोशन्स देणं असेल, तर मला असं वाटतं मी स्वप्नीलला विचारायचो, ह्या सगळ्याला एक कौटुंबिक जॉनरमध्ये आणण्याचं मेन कारण स्वप्नाताई. ती जर नसती तर हा चित्रपट खूप वाह्यात झाला असता, पण ती होती म्हणून हा चित्रपट एक फॅमिली फिल्म झाली आहे. म्हणजे या चित्रपटाला जे आम्ही गाळलंय त्याचा एक वेगळा सिनेमा होऊ शकतो 2-2.5 तासाचा. जे नाही दाखवलं चित्रपटात त्याचा एक फुल लेंथ फीचर फिल्म होऊ शकते त्याची. या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे.